नमस्कार मंडळी, आपल्या योगेश का फंडा या यूट्यूब चॅनेलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे. एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा आणि मे महिन्याचा पहिला आठवडा अनेक राशींच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. ग्रहमानाच्या दृष्टीने हा आठवडा महत्त्वाचा आहे. ज्योतिषशास्त्रानुसार 1 मे रोजी गुरु तब्बल 12 वर्षांनंतर वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. यासोबतच मीन राशीमध्ये राहू आणि बुध यांचा संयोग होणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला मेष राशीत सूर्य, गुरु आणि शुक्र हे त्रिग्रही योगही होणार आहे. शुक्र आणि सूर्याच्या संयोगामुळे शुक्र आदित्य योग देखील होत आहे. यासोबतच गुरु आणि शुक्र एकत्र असल्याने गजलक्ष्मी योगही तयार होत आहे. तेव्हा हा आठवडा अशा वेगवेगळ्या योगांनी तयार झालेल्या योगांमुळे काही राशींच्या लोकांसाठी हा आठवडा खास ठरणार आहे. तुमच्यासाठी नवीन आठवडा कसा राहील यासाठी पहा संपूर्ण व्हिडिओ साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. मेष रास या सप्ताहात सूर्य चंद्र लाभयोग, चंद्र बुध युती मेष राशीत होत आहे. धंद्यात चांगला निर्णय घेता येईल. फायदा वाढणार आहे. जम बसेल. राजकीय व सामाजिक कार्यात तुम्हाला नव्याने डावपेच तयार करता येतील. मान मिळेल, सन्मान मिळेल. यशस्वी आठवडा राहील. आर्थिक सहाय्य मिळवता येईल. संसारातील समस्या कमी होणार आहेत. घरात चांगली बातमी मिळेल. प्रवासाचा बेत आखाल. वाहन मात्र जपून चालवा. कला व क्रीडा स्पर्धेत जिंकाल. प्रगती होईल. नावलौकिक वाढणार आहे. कुसंगतीपासून मात्र स्वतःला दूर ठेवा. संशोधनाच्या कामात यश मिळेल. नोकरीत वर्चस्व वाढेल. विद्यार्थ्यांनी आळस सोडून स्वतःची प्रगती करावी. परदेशात जाण्याची संधी मिळेल. आपल्या बुद्धी व वाणीच्या जोरावर विकासासह साहसी व पराक्रमी वृत्तीत वाढ होणार आहे. कुटुंब परिवारामध्ये एकीची भावना वाढणार आहे. भावंडांमध्ये वाढते सहकार्य असेल. कुटुंबात महत्त्वाच्या घडामोडी घडतील. आर्थिक लाभ मिळू शकतो. कार्य ओळखीच्या माध्यमातून पूर्ण होईल. लाभप्रद स्थिती निर्माण होईल. वैयक्तिक जीवनात मात्र काहीसे तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. आपल्या स्वभावातील बदल ह्याला कारणीभूत ठरू शकतात. आपल्या स्वभावात परिवर्तन होऊन गूढता येईल. आपल्या क्रोधावर व वागणुकीवर नियंत्रण ठेवा. इतरांच्या मतास उचित प्राधान्य द्या. महत्त्वाच्या कार्यात समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. मेष राशीसाठी शुभ दिनांक आहेत दिनांक 28 एप्रिल व 2 मे. वृषभ रास या आठवड्यात चंद्रबुध युती, चंद्र गुरु त्रिकोणयोग होत आहे. धंद्यातील तणाव वाद मिटवून नव्याने प्रगती कराल. मोठे काम मिळेल. थकबाकी वसूल होईल. राजकीय व सामाजिक कार्यातील गैरसमज दूर सारून तुम्हाला पुढे जाता येईल. अधिकार प्राप्ती होईल. संसारातील समस्या कमी होतील. प्रकृतीची काळजी घ्या. उदास वाटून घेऊ नका. चिंतन करा. कला व क्रीडा साहित्यात नवीन ओळखीमुळे प्रतिष्ठा वाढेल. काम मिळणार आहे. नोकरीतील कामे पूर्ण कराल. संशोधनाच्या कामात प्रभाव दिसेल. मनाप्रमाणे बदली करून घेता येईल. विद्यार्थी वर्गाने मनमानी करू नये. वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. मोहाने फसगत होईल. तेव्हा लोभ व मोहापासून स्वतःला दूर ठेवा. आपल्याला शुभग्रहांचे उत्तम पाठबळ या आठवड्यात मिळणार आहे. अनुकूलता वाढणार आहे. व्यवसाय व धंद्यात उत्तम संधी मिळतील. विशेषतः आयात निर्यातीशी संबंधित व्यवसायाची भरभराट होणार आहे. तसेच तांत्रिक ऑटोमोबाईल क्षेत्रात उलाढाल वाढणार आहे. अत्याधिक लाभाची शक्यता. पूर्वी दिलेल्या नोकरीविषयक मुलाखती यशस्वी ठरतील. नोकरीचा शोध संपुष्टात येईल. सरकारी स्वरूपाची कार्य प्रभावशाली व्यक्तीमार्फत पूर्ण होतील. जमीन जुमला संपत्ती विषयाच्या कामातून विशेष लाभ संभवतात. आपल्याला स्वतःचा व्यवसाय सुरू करता येईल. या कार्यात आपल्याला कुटुंबातील ज्येष्ठांची देखील मदत मिळू शकते. व्यवसाय धंद्यात नोकरीत उत्पन्न वाढून आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. वृषभ राशीसाठी शुभ दिनांक आहे दिनांक 29 एप्रिल व दिनांक 3 मे. मिथुन रास या आठवड्यात चंद्रबुध युती, चंद्र शुक्र लाभयोग होत आहेत. सप्ताहाच्या सुरुवातीला अडचणी वाढतील. संयमाने प्रश्न सोडवा. धंद्यात मोठेपणा करू नका. नम्रपणाने आपले मत सांगा व दुसऱ्याचे मत ऐकून घ्या. राजकीय व सामाजिक कार्यात तुमच्या कार्यात अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. कायदा पाळा. राग आवरा. घरातील वृद्ध व्यक्तींची चिंता वाटेल. नोकरीत वरिष्ठांना दुखवू नका. संशोधनाच्या कामात जास्त मेहनत घ्यावी लागेल. कला व क्रीडा क्षेत्रात अतिरेकी वागणे टाळा. नम्र राहा. कोर्ट केस सोपी नाही. योग्य तेच बोला. विद्यार्थी वर्गाने आजचा अभ्यास उद्यावर ढकलू नका.
विरोधक नतमस्तक होतील. आपल्या कार्यक्षेत्रातील अस्तित्वात असलेल्या समस्या संपुष्टात येतील. सामाजिक तसेच धार्मिक कार्यात सक्रिय योगदान द्याल. सामाजिक मानसन्मान मिळवून प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाच्या व बुद्धीच्या कौशल्याच्या जोरावर दीर्घकाळ रखडलेली कामे खुबीने पूर्ण करू शकाल. समाजातील व प्रभावशाली व्यक्तींचा तसेच ओळखी मध्यस्थीचा उपयोग करून घ्याल. स्वास्थ्य चांगले राहून आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. नोकरीमध्ये अनुकूल घटना घडतील. विरोधक नतमस्तक होतील. वरिष्ठांची तसेच सहकाऱ्यांची मर्जी टिकून राहील. उत्साहात वृद्धी होऊन आपल्या समोरील कार्य वेगाने पूर्ण करू शकाल. मिथुन राशीसाठी शुभ दिनांक आहेत दिनांक 30 एप्रिल आणि दिनांक 4 मे. कर्क राशी ह्या आठवड्यात सूर्यचंद्र लाभयोग, चंद्रगुरु त्रिकोण योग. सप्ताहाच्या मध्यावर धंद्यात सावध राहा. वाद निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्या. भागीदार दबाव आणण्याचा प्रयत्न करेल. प्रवासात घाई करू नका. राजकीय व सामाजिक कार्यात प्रभाव निर्माण होईल. कोणतेही वक्तव्य वादग्रस्त होईल, त्यामुळे वादग्रस्त विधानांपासून स्वतःला दूर ठेवा. सावधगिरी बाळगा, म्हणजे महत्त्व टिकून राहील आणि पदवी मिळेल. कामात वरिष्ठांची मर्जी राखता येईल. प्रामाणिक काम केल्याने बढती मिळेल. कला, क्रीडा, साहित्यात प्रगती करू शकाल. प्रसिद्धी मिळेल. संशोधनात यश मिळेल. कोर्ट केस लवकर संपवलेली बरी. घरातील व्यक्तींचे मत ऐका, नंतर निर्णय घ्या. विद्यार्थी वर्गाने वर्ष फुकट जाऊ देता कामा नये. अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करावं. नवीन करारमदार होण्याची शक्यता आहे. सध्याच्या कालावधीमध्ये जुनी नाती नव्याने प्रस्थापित होऊ शकतात. जुने मित्रमंडळी भेटू शकतात. जुन्या स्मृतींना उजाळा मिळेल. जुने वाहन बदलण्याची इच्छा बरेच दिवस मनात घोळत होती, ती ह्या दिवसात पूर्ण होईल. नवीन वाहन खरेदी कराल. कुटुंबात आपल्या वडिलांकडून अथवा ज्येष्ठांकडून एखादे महत्त्वाचे कार्य पूर्ण करण्यासाठी मदत मिळू शकते. व्यवसाय धंद्यातील परिस्थिती बदलेल. काही नवीन करारमदार होण्याची शक्यता आहे. नवीन नियोजन करू शकाल. नोकरी, व्यवसाय धंद्यात वर्तमानात येणार असलेली आव्हाने स्वीकारून आपण त्यावर मात कराल. आत्मविश्वास वाढणार आहे. कर्क राशीसाठी शुभ दिनांक आहेत दिनांक 28 एप्रिल व 1 मे. सिंह राशी या सप्ताहात चंद्रबुध युती, सूर्यचंद्र लाभयोग होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला महत्त्वाची कामे करून घ्या. धंद्यात मोठे काम मिळवाल. समस्या सोडवाल. थकबाकी वसूल होईल. घर, जमीन इत्यादी संबंधी रेंगाळलेली कामे पूर्ण करण्याकडे मानसिकता असेल. वाटाघाटीत क्षुल्लक तणाव सप्ताहाच्या शेवटी होऊ शकतो. रागावर नियंत्रण ठेवा. शांततेतून मार्ग निघेल. कला, क्रीडा, साहित्यात प्रगती होईल. नावलौकिक वाढेल. घरातील तणाव, गैरसमज दूर होईल. संशोधनाच्या कामात यशस्वी व्हाल. कोर्ट केस व्यवस्थित होईल. विद्यार्थ्यांनी मागे राहू नये. चांगली संगत ठेवावी. व्यसन करू नये. नोकरीत प्रगती होईल. ज्या जातकांचा परदेशी व्यापार व्यवसाय अनुबंध आहे अथवा जे जातक बहुराष्ट्रीय आस्थापनांबरोबर संबंधित आहेत, अशा जातकांचा भाग्योदय होईल. नोकरीत पदोन्नती, वेतन, समृद्धी मिळेल. इतर व्यवसायात आपण परदेशी असलेले संबंध अधिक दृढ बनवण्यात सफल व्हाल. परदेशी गमनाची संधी संभवते. नव्या करारांची शक्यता आहे. व्यावसायिक जुनी येणी वसूल होतील. आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे. आपल्याला स्वतःचे स्वास्थ्यसंबंधी अधिक सतर्क राहावे लागेल. कुटुंबातून आपल्याला आपल्या जीवनसाथीचा भरपूर सहयोग मिळेल. आत्मविश्वासात वृद्धी होईल. सिंह राशीसाठी शुभ दिनांक आहेत दिनांक 29 एप्रिल व 2 मे. कन्या राशी या आठवड्यात चंद्रबुध युती, सूर्यचंद्र लाभयोग होत आहे. सप्ताह यशाचा ठरणार आहे. धंद्यात वाढ होईल. नफा मिळेल. नोकर वर्गाला चांगल्या कामाचे बक्षीस मिळेल. मैत्रीत व्यवहार करताना सावध राहावे. मोठे कंत्राट मिळणार आहे. राजकीय व सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढणार आहे. जवळच्या लोकांना दुखवू नका. वैर वाढवू नका. हितशत्रूंना जपा. नोकरीत वर्चस्व राहील. संसारातील अडचणी दूर होतील. कला व क्रीडा साहित्यात विचारांना प्रेरणा मिळेल. मोहात फसगत होणार नाही याची काळजी घ्या. कोर्ट केस जिंकता येतील. संशोधनाच्या कामात यशस्वी व्हाल. बढतीची शक्यता नाकारता येत नाही. विद्यार्थी वर्गाने खाण्याची विशेष काळजी घ्यावी. वाईट संगतीने, कुसंगतीने आपले नुकसान होणार नाही याची पूर्ण काळजी घ्या. सुसंगतीने प्रसिद्धी मिळेल. सध्याच्या कालावधीमध्ये आपण काही खास लोकांच्या संपर्कात याल. नवे अनुबंध जुळतील. याचा आपल्याला दीर्घकालीन फायदा आपल्या कार्यक्षेत्रात होऊ शकतो. व्यवसाय विस्ताराच्या योजना सफल होतील. स्पर्धकांवर मात कराल. प्रसिद्धी मिळेल. व्यावसायिक परिस्थिती सुधारणार आहे. व्यवसाय धंद्यात तसेच अपेक्षित असलेले सहकार्य देखील तुम्हाला मिळणार आहे. आर्थिक स्तर उंचावेल. आपण उत्साहाने कार्यमग्न राहाल. कौटुंबिक व व्यावसायिक वातावरण वेगळे ठेवा. चालू नोकरीत अनुकूलता अनुभवाल. कन्या राशीसाठी शुभ दिनांक आहेत दिनांक 30 एप्रिल व 3 मे. तूळ राशी
या आठवड्यात चंद्रबुध युती चंद्रशुक्र लाभयोग सप्ताहाच्या सुरुवातीला काम वाढवणारे ठरतील. तणाव मात्र निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. शांत रहा, संयम बाळगा. सहकारी कामात मदत करणार आहेत. धंद्यात लक्ष द्या. प्रयत्नाने धंद्यात काम मिळेल. राजकीय व सामाजिक कार्यात कष्ट करावे लागतील. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल. पदाधिकाऱ्यांचे आश्वासन दिले जाईल. तुमच्या मनाप्रमाणे घटना घडतील. कला व क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळवण्यामध्ये अडचणी निर्माण होतील. तुमच्याशी स्पर्धा होईल. संशोधनाच्या कामात अरेरावी मात्र करू नका. प्रेमाने वागा, मार्ग सापडेल. विद्यार्थी वर्गाने वडील माणसांच्या गुरुजनांच्या बरोबर नम्रपणे वागणे हितावह ठरेल. काही शुभयोगामुळे आपण लाभान्वित व्हाल. व्यवसाय धंद्यातील परिस्थिती चांगली राहून व्यवसायात यश आणि प्रसिद्धी मिळवता येईल. ऑटोमोबाईल क्षेत्र, कायदेशीर सेवा इत्यादी प्रकारच्या व्यवसायांमध्ये लाभ होणार आहे. आपल्या स्थायी मालमत्तेमध्ये वृद्धीचे संकेत आहेत. आपला व्यवसाय तसेच कार्यक्षेत्रात कार्यव्याप्ती वाढल्यामुळे धावपळीचे वातावरण राहील. वाढते खर्चाचे प्रमाण आपल्याला अस्वस्थ करू शकते. नोकरीत कार्यरत असलेल्या महिलांचे त्यांच्या कामाबद्दल आपल्या कार्यक्षेत्रात कौतुक होईल. प्रशंसेस पात्र ठराल. वैवाहिक जीवनात काही चढ उतार येण्याचा संभव आहे. तूळ राशीसाठी शुभ दिनांक आहे दिनांक 1 व 4 मे. वृश्चिक रास. सूर्यचंद्र लाभयोग चंद्रगुरु त्रिकोण योग. धंद्यात मनाप्रमाणे घटना घडतील, परंतु त्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील. मोठे कंत्राट देण्याचे आश्वासन मिळेल. खर्च वाढेल. शांत डोके ठेवा. राजकीय व सामाजिक कार्यात प्रसिद्धी मिळेल. प्रतिष्ठाही मिळणार आहे. तुमच्या अधिकाराचा वापर कराल. बोलणे संयमित ठेवा. मैत्री टिकवावी लागेल. संसारात कामे वाढतील. धावपळ होईल. क्षुल्लक वाद मतभेद वाढवू नका. रागावर नियंत्रण ठेवा. कला व क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. नोकरीत कामात दगदग होईल. सहकारी सहकार्य करतील. संशोधनाच्या कामात स्वतःकडे जास्त लक्ष द्या. विद्यार्थी वर्गाने नाराज होऊ नये. जिद्द ठेवावी. अभ्यासाकडे लक्ष द्यावे व अभ्यासात सातत्य ठेवावे. भूतकाळातील जुने संबंध नव्याने प्रस्थापित होण्याची शक्यता आहे, परंतु ते संबंध नव्याने जोडावयाचे अथवा नाही हे पूर्ण विचाराअंती ठरवणे महत्त्वाचे ठरेल. नंतर पश्चातापाची वेळ येऊ देऊ नका. रोजच्या जीवनात काही नवीन समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. सभोवतालच्या परिस्थितीचे पूर्ण आकलन करून नंतर निर्णय घ्या. समस्यांचे निवारण करू शकाल. पूर्वार्धामध्ये आपल्या नोकरी व्यवसाय धंद्यात काही वेळेस ताणतणाव निर्माण होऊ शकतो. आपण आपल्या विचारशक्तीच्या जोरावर योग्य ते निर्णय घेऊ शकाल. आपण ह्या काळात पूर्ण विचारमग्न राहाल. वृश्चिक राशीसाठी शुभ दिनांक आहे दिनांक 28 व 30 एप्रिल. धनुरास. चंद्रबुध युती चंद्रशुक्र लाभयोग. ह्या आठवड्यात अडचणीतून मार्ग शोधण्याचा प्रयत्न करा. धंद्यात कामे मिळवण्याचा प्रयत्न करा. कामात दगदग होईल. प्रकृतीची योग्य ती काळजी घ्या. वाहन जपून चालवा. कला व क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. प्रसिद्धी मिळणार आहे. राजकीय व सामाजिक कार्यात तुमचा प्रभाव वाढणार आहे. घरातील व्यक्ती तुमच्या निर्णयामुळे आनंदी होतील. नोकरीत सामान्य स्थिती राहील. संशोधनाच्या कार्यात दिशाभूल होईल. कोर्टाच्या कामात अडथळे निर्माण होतील. भरवशाची व्यक्ती ऐनवेळी टाळाटाळ करेल. विद्यार्थी वर्गाने स्वतःचे हित पाहावे आणि मन स्थिर ठेवून अभ्यासाकडे लक्ष द्यावे. काही महत्त्वाची कठीण कार्य ह्या आठवड्यात पूर्ण होतील, ज्यामुळे आपल्या जीवनात प्रगती करून पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन व प्रेरणा मिळेल. समाजातील मान्यवर तसेच सन्माननीय व्यक्तींचा सहवास या आठवड्यात तुम्हाला लाभणार आहे. गुरुतुल्य व्यक्तींचे मार्गदर्शन मिळाल्यामुळे काही उत्तम कार्य ह्या आठवड्यात तुम्ही करू शकाल. नवनवीन संधी मिळतील. त्याचे सोने करणे तुमच्या हातात आहे, हे लक्षात ठेवणे जरुरीचे राहील. रखडलेली कार्य पूर्ण होतील. तसेच आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊन कर्जमुक्त होता येईल. समाधानी राहाल. सकारात्मकतेकडे वृद्धी होईल. शुभवार्ता मिळतील. या आठवड्यात नवीन वास्तू घेण्याचे योग संभवतात. धनुराशीसाठी शुभ दिनांक आहे दिनांक 29 एप्रिल व 1 मे. मकर रास. या आठवड्यात सूर्य चंद्र लाभयोग चंद्रगुरु त्रिकोण योग सप्ताहाच्या मध्यावर धंद्यात अडचणी निर्माण करील. वाद होईल. हातचे काम सोडू नका. संयम बाळगा. प्रयत्नाने साध्य करा. राजकीय व सामाजिक कार्यात प्रतिष्ठा पद मिळणार आहे. वरिष्ठांच्या मर्जीत राहाल. नोकरीत मनाप्रमाणे बदल संभवतात. संसारातील समस्या सुटतील. जमीन घर यासंबंधी कामे करून घ्या. कला व क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. मोठे काम मिळेल. कोर्टाच्या कामात यश मिळेल. प्रश्न वाढवू नका. संशोधनाच्या कामात यश मिळेल. गैरसमज होऊ देऊ नका. विद्यार्थी वर्गाने परीक्षेचा आळस करू नये. पुढे परीक्षा देऊ असा विचार नको. वेळेला महत्त्व द्या.
आपली कारकीर्द प्रकाशझोतात येऊन प्रशंसेस पात्र व्हाल. व्यवसाय धंदा नोकरीमध्ये अनुकूल परिस्थिती अनुभवता येईल. नोकरीत आपण केलेल्या कामाचे कौतुक होऊन बक्षिसी मिळू शकते. अनपेक्षित शुभवार्ता मिळेल. उन्नती प्रगती करण्याच्या संधी प्राप्त होतील. आपल्या कार्यक्षेत्रातील कार्यामुळे अनेक ठिकाणी प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे. अधिकांश प्रवास सफल होतील. नोकरीमध्ये बदलीची शक्यता आहे. कामाच्या स्वरूपात बदल तसेच अधिकारात वृद्धी होणार आहे. वैवाहिक जीवनात परिस्थिती अनुकूल राहील. कुटुंबात आपली मते इतरांवर लादू नका. शिक्षण घेणाऱ्या मुलामुलींना त्यांच्याकडून आईवडिलांना सुवार्ता समजतील. मकर राशीसाठी शुभ दिनांक आहे दिनांक 30 एप्रिल आणि 2 मे. कुंभ रास चंद्रबुध युती चंद्रशुक्र लाभयोग. सप्ताहात राजकीय व सामाजिक कार्यात आलेल्या अडचणी दूर होतील. मनाविरुद्ध निर्णय घेता येतील. धंद्यास संधी शोधावी लागेल. घरात किरकोळ कारणाने वाद निर्माण होतील तेव्हा संयम ठेवा. शांततेतून मार्ग काढा. प्रवासाचा बेत आखाल. वाहन हळू चालवा. कामाची जबाबदारी वाढणार आहे. राजकीय क्षेत्रात वरिष्ठ तुमची बाजू समजून घेतील. तुमचा राग वाढेल मात्र रागावर नियंत्रण ठेवा. कला क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धीसाठी थांबावे लागेल. गैरसमज निर्माण होतील. संशोधनाच्या कामात धावपळ जास्त होईल. त्या संदर्भात योग्य मार्गदर्शन मिळेल. सुरुवातीपासूनच आपण सकारात्मक राहणे जरुरीचे आहे. कोणत्याही क्षेत्रातील वादग्रस्त प्रश्न समस्या जपून हाताळा. आपल्या सकारात्मक राहण्याने आपल्याला वेगळ्या लाभान्वित होता येईल. भौतिक सुखसुविधांमध्ये वाढ करण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. चालू नोकरीत अचानक काही समस्या उद्भवू शकतात. सहकाऱ्यांकडून अपेक्षित सहकार्य मिळवण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. तसेच वरिष्ठांबरोबर मतभेद डोकेवर काढू शकतात. सावधानतेने समस्या हाताळणे हितकारक ठरेल. मात्र ही परिस्थिती थोडाच काळ राहील. आजूबाजूच्या वातावरणात फरक पडून आर्थिक परिस्थिती सुधारेल. भविष्याचा विचार करणे फायदेशीर ठरेल. विद्यार्थी वर्गाने मनाची एकाग्रता ठेवावी. यश कसे मिळेल याचा जरूर विचार करावा. अधिक मेहनत घ्यावी. कुंभ राशीसाठी शुभ दिनांक आहे दिनांक 1 व 3 मे. मीन रास चंद्रशुक्ल लाभयोग चंद्रगुरु त्रिकोण योग. धंद्यात प्रगती संभवते. फायदा वाढेल. ओळखीतून काम मिळेल. सामाजिक व राजकीय कार्यात आपले वर्चस्व राहील. पदाधिकार देखील मिळणार आहे. समाज कार्यासाठी आर्थिक सहाय्य गोळा करता येईल. संसारात सुखद घटना घडतील. जीवनसाथीची निवड करता येईल. घर जमीन इत्यादी कामे करून घ्या. शेअर्समध्ये फायदा होईल. कला क्रीडा साहित्यात प्रतिष्ठा पैसा पुरस्कार मिळेल. नवीन ओळखीचा उपयोग करून घेता येईल. थकबाकी वसूल करा. संशोधनाच्या कामात यशस्वी व्हाल. नोकरी मिळेल. विद्यार्थी नव्या दिशेने भरारी घेऊ शकतील. कोणतेही लहान मोठे आर्थिक व्यवहार सावधानतेने करण्याची आवश्यकता आहे. कोणाच्याही गोड बोलण्याला फसू नका. नुकसान होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे जुगार सदृश व्यवहार व तेजी मंदी संबंधित व्यवहार यापासून स्वतःला दूर ठेवा. बेकायदेशीर मार्गांचा अवलंब करणे धाडसाचे ठरेल. आपल्या वैवाहिक जीवनात कडूगोड अनुभव येतील. कुटुंबात किरकोळ कारणावरून कलहसदृश प्रसंग निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे हिताचे ठरेल. आपल्या कार्यक्षेत्रात सफलता मिळू शकेल. विशेषतः व्यवसाय धंद्यात नव्या संकल्पनांचा नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर व्यवसायासाठी पोषक ठरेल. व्यवसाय विस्ताराच्या योजना सफल होतील. मीन राशीसाठी शुभ दिनांक आहे दिनांक 2 व 4 मे. हे होते मेष ते मीन या 12 राशींचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जे नवीन आमच्या चॅनेलवर व्हिडिओ पहिल्यांदाच बघत आहेत त्यांनी चॅनेल जरूर सबस्क्राईब करा आणि कॉमेंट द्यायला मात्र अजिबात विसरू नका. धन्यवाद.